श्री धनंजय मुंडे कॅबिनेटला आज गैरहजर राहण्याची शक्यता आहे आणि प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय। तर धनंजय मुंडे यांची आजची अनुपस्थिती आणखी नेमके काय संकेत देते आहे हेही पाहायचंय। धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे। बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा खरं तर वाढता दबाव आहे आणि त्यामुळे या वादापासून दूर राहण्याचा हा प्रयत्न आहे का, अशा प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चा सध्या उधाण आलेली आहे। 2 आठवड्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन पार पडलं आणि यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला होता आणि तेव्हा या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे आजच्या बैठकीला अनुपस्थित राहतील अशी एक शक्यता आहे। त्या अजून मंत्रिमंडळाच्या बैठकीला बराच वेळ आहे, 12 वाजता बैठक सुरू होणार आहे, त्यामुळे या 3 तासामध्ये काही आणखी वेगळ्या घडामोडी घडतात का हे बघावं लागणार आहे। आणि यावर सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष आहे। विशेष 2 महत्त्वाचे मुद्दे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातल्या। त्यामुळे काय प्रकारे आज धनंजय मुंडे यांच्याकडे या प्रकरणामध्ये लक्ष दिलं जाणार आहे कॅबिनेटच्या बैठकीत? ओम, आपल्याला आवाज येतोय? ओम, या संदर्भात आपण आणखी तपशील जाणून घ्यायचे, ते म्हणजे एकतर धनंजय मुंडे आज कॅबिनेटला उपस्थित राहणार नाहीत असं कळतं आहे। काय नेमकं उपस्थित न राहण्यामागचं खरं कारण असावं? काय त्यांना या वाद जो सगळा होतोय त्यापासून लांब राहायचंय? अनुपमा, खरं तर आपण काल याच वेळेला या सगळ्या संदर्भात चर्चा केली होती की अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी धनंजय मुंडेंना नैतिकतेची आठवण करून दिली होती। नैतिकतेची कुठेतरी राजीनाम्याच्या संदर्भात नैतिकतेचा जो मुद्दा आहे त्यावरून अजित पवारांनी धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या संदर्भात एक आठवण करून दिली। मी राजीनामा दिला होता, विलासरावांनी दिला होता, आर पाटलांनी दिला होता, परंतु धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा, असं अजित पवारांनी काल स्पष्ट म्हणलं होतं। आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी राजीनाम्याच्या संदर्भात धनंजय मुंडेंना सूचना दिल्या आहेत का याची सुद्धा चर्चा काल राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली होती। त्यामुळे धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित जर राहिले तर एक प्रकारे अजित पवारांच्या विधानामुळे कुठेतरी राजीनाम्याच्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे येऊ शकतो। अद्याप तरी त्यांच्या कार्यालयाकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। क्रमांक 2चा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा, जो तुम्ही सांगितलात की लाडकी बहीण योजनेची खूप मोठ्या प्रमाणात स्क्रुटिनी सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आता जे लाभार्थी आहेत त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारमध्ये अंतर्गत जे वाद सुरू आहेत सातत्यानं, ते वाद प्रकर्षानं पुढे येत आहेत। कितीही नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो कोल्ड वॉर आहे तो सातत्यानं समोर येतोय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवरती उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवरती आपल्या विभागांसाठी स्वतंत्र एक प्रकारची कंट्रोल रूम असेल, या सगळ्या गोष्टींच्या स्थापनेमुळे भाजप आणि शिवसेना पर्यायानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे। त्याबद्दल या बैठकीत काही चर्चा होते का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण सरकारमध्येच किती प्रकारची पॉवर सेंटर्स तयार झाली आहेत याची सातत्यानं चर्चा सुरू आहे। शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदारांच्या सुरक्षेमध्ये जी काही कपात करण्यात आली आहे। आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली होती, त्यामध्ये कुठेतरी कपात करण्यात आली। त्यामुळे देखील कालच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती। यावरून सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। शेवटचा आणि अंतिम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांनी देखील सुद्धा काल आणि परवा त्यांचे कार्यक्रम तब्येतीच्या कारणामुळे रद्द केले होते। त्यामुळे अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहतात का, आणि जर अजित पवार बैठकीला उपस्थित राहिले तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात त्यांनी जे विधान केलं होतं त्याची काही चर्चा या बैठकीत होते का, हे सगळेच महत्त्वाचे मुद्दे प्रकर्षानं कॅबिनेटच्या बैठकीत चर्चेले जातील। त्यामुळे अंतिमतः काय चर्चा होते आणि काय अगदी या बैठकीच्या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा ओम। आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करू आणि आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।